मॅडम, एक प्रश्न होता. मूळव्याध म्हणजे काय आणि त्यावर होमिओपॅथिक उपचार आहेत का? मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळील व्हेन्स सुजून फुगतात तेव्हा त्याला मूळव्याध किंवा पाईल्स असे म्हणतात. हे इंटरनल व एक्सटर्नल असे दोन प्रकारचे असते. मूळव्याध होण्याची प्रमुख कारणे म्हणजे बद्धकोष्ठता, शौचास जोर लावणे, कमी फायबर असलेला आहार घेणे, जास्त वेळ बसून काम करणे, गर्भधारणा किंवा प्रसूती, लठ्ठपणा, पाणी कमी पिणे, मसालेदार व जंक फूड जास्त खाणे. मूळव्याधाची लक्षणे म्हणजे शौचाच्या वेळी रक्त येणे, गुदद्वारात वेदना किंवा जळजळ होणे, गाठ येणे, सूज जाणवणे, खाज सुटणे, शौच पूर्ण न झाल्यासारखे वाटणे. होमिओपॅथीमध्ये मूळव्याध मुळापासून बरा करण्याचा प्रयत्न केला जातो. औषधांची निवड ही रुग्णांच्या लक्षणांवर केली जाते. मूळव्याधमध्ये वापरली जाणारी काही होमिओपॅथिक औषधे म्हणजे ॲस्क्युलस हिप, हेमावेलिस, नक्सोमिका, सल्फर आणि ॲलो अशी आहेत. वरील औषधे ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. आहार व जीवनशैली सल्ला: हिरव्या भाज्या, फळे, फायबरयुक्त आहार, दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे, चालणे, शौचाची सवय नियमित ठेवणे, जास्त वेळ बसणे टाळा. योग्य वेळी उपचार घेतल्यास मूळव्याध शस्त्रक्रियेविना होमिओपॅथीद्वारे नियंत्रित व बरा होऊ शकतो.